घरफोडीचा आरोपी 6,50,000 रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात. 3 वर्षांपूर्वीचा घरफोडीचा गुन्हा उघड. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय श्री किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांनी नाशिक शहरातील चोरी घरफोडीतील आरोपितांवर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक 4/6/2026 रोजी युनिट क्रमांक 1 नाशिक शहराकडील पोलीस हवालदार प्रशांत मरकड व मिलिंद सिंग परदेशी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम आनंदवली चांदशी पुलाजवळ चोरी केलेले सोने बाळगून वावरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना कळवली असता त्यांनी पोलिसांना मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, विशाल काठे, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, अमोल कोष्टी, गोरक्ष साबळे, महाराष्ट्र पोलीस अंमलदार अनुजा येलवे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट असे वरिष्ठांच्या परवानगीने सरकारी वाहनासह आनंदवली चांदशी पुलाजवळ नाशिक नमूद पथकाने सापळा लावून थांबले असता पोहोचलो असता एक इसम संशयितरित्या आनंदवली रोडने पुलाकडे पायी येताना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जात असताना सदर पथकाने शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव किशोर शालिक भालेराव, वय 22 वर्ष, राहणार आनंदवली गाव, बजरंग नगर, जोशीवाडा, गंगापूर रोड, नाशिक असे सांगितले. अंगझडती दरम्यान आरोपिताच्या ताब्यात मिळून आलेले सोने त्यात 30.10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नक्षीदार पेंडल, काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, 5.110 ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी, 4.650 ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी, 2 ग्रॅम वजनाचा एक सोन्याचे लक्ष्मीचे चित्र असलेला कॉईन असा एकूण 41.77 ग्रॅम वजनाचा 6,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपितास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की त्याचे मित्र रोहित लोटे, विकास रामदास महेश उर्फ माशा अशांनी मिळून सुमारे 3 ते 3.5 वर्षांपूर्वी सावरकर नगर, गंगापूर रोड येथील एका बंगल्यात घरफोडी चोरी करून त्यातून सोन्याचे दागिने चोरी केले होते. त्यातील माझे वाटेचे दागिने मी माझे जवळ ठेवून घेतले होते. ते विकण्याच्या उद्देशाने मी त्याने आज रोजी स्वतःच्या जवळ ठेवले होते. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार 3.5 वर्षांपूर्वी दिनांक 28/11/2022 रोजीची गंगापूर पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर 232/2022 भारतीय दंडविधान कलम 454, 457, 380 प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आलाय. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण गुन्हे नाशिक शहर, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रमेश शिंदे, सुदाम सांगळे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, संदीप भांड, विशाल काठे, नाजिम खान पठाण, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, रमेश कोळी, उत्तम पवार, धनंजय शिंदे, राजेश लोखंडे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, गोरक्ष साबळे, महाराष्ट्र पोलीस हवालदार शर्मिला कोकणी, महाराष्ट्र पोलीस अंमलदार मनीषा सरोदे, अनुजा येलवे अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.